नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्रातील नव्हे भारतातील ऐतिहासिक मैदान होते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेलं. तर काय काय अपडेट्स ते देणार आहेत, तर कुठला अपडेट देत आहे दादा? परवाच्या दिवशी आम्ही कालचा दिवस सोडला तर परवानी 2 दिवस पौर्णिमा असल्यामुळे अनेक गाडी मालकांनी गाडी नोंद केलेली नव्हती. मला वाटते परवा दिवशीचा आकडा 220चा काहीतरी होता आणि काल एका दिवसामध्ये 700 ते 800 गाडी मालकांनी गाडी नोंद केली. आपला 1000चा आकडा क्रॉस झालेला आहे गाडी नोंदीचा. पण फक्त अडचण एवढी झाली की काल अचानक सगळ्यांनी एकदम नोंदणी केल्यामुळं थोडा काही वेळेस आमच्या स्कॅनरचा प्रॉब्लेम आला. बरेच आमच्या मुलांचे फोन कंटिन्यू चालत असल्यामुळं फोन लागले नाहीत आमच्या मुलांचे. त्यामुळे कालची एकदम 700-800 गाडी एका दिवसात नोंद झाल्यामुळं काही गाडी मालकांना थोडी अडचण तयार झाली. म्हणून आम्ही आज निर्णय घेतलेला आहे की आजचा दिवस पण पूर्ण नोंदणी चालू ठेवायची. कारण कालचे जवळजवळ पेंडिंग पावत्या लिहायच्या पावत्या आमच्याजवळ 30-40 पावत्या शिल्लक. आता ते काम चालू आहे आणि आता नोंदणीसाठी पण परत फोन चालू झाले. फक्त आज आम्ही पुन्हा एकदा पूर्ण दिवस नोंदणीसाठी देतो आहे गाडी मालकांना. कारण कालची जी अडचण तयार झालेली होती त्या अडचणीमुळे आपण आजचा दिवस वाढवलेला आहे. आणि उद्या सकाळी 11 वाजता लाईव्ह चिठ्ठ्या आपण ह्याच ठिकाणी काढणार आहोत आणि उद्या सगळे गट चिठ्ठ्या काढून उद्या गट पाडणार आहोत. बरं, आज किती वाजेपर्यंत नाव नोंदणी असणार आहे? आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपण नोंदणी करून घेऊन 8 नंतर मग चिठ्ठ्या जरा बाहेरगावी त्या नोंदणी चालू असल्यामुळं तिथे ह्या म्हणजे आमच्या ह्या ठिकाणी चिठ्ठ्या आणून ते सर्व तयार करून उद्या सकाळी आम्ही 11 वाजता चालू करणार. आत्तापर्यंत एक्झॅक्टली किती गाडींची नोंद झालेली आहे, संख्या किती झाली? रात्री 8 वाजता जवळजवळ 990 गाड्यांची नोंदणी झालेली मला फोन आलेला. त्यानंतर मला वाटते 10 वाजेपर्यंत काहीतरी नोंदणी चालू होती. तो 1000 क्रॉस झालेला एवढं मला आकडा फक्त रात्रीचा स्कोर सांगितला आणि आता सकाळपासून परत चालू झालेली आहे नोंदणी. त्यामुळे मला वाटते बराच लांब आकडा गेला असेल. पण आजचा दिवस आपण चालू ठेवतोय नोंदणी. आणि फक्त हे गाडी मालकांची जी गैरसोय तयार झाली ती आमच्यामुळे झाली, ती आमची चुकी आहे. म्हणून आम्ही खरं हे आजचा दिवस पूर्ण वाढवलेला आहे. कारण एका दिवसात काल 700-800 जणांनी तो स्कॅन केला. परत आमची 4-4 मुलं त्यांचे फोन लागले न कारण की अनेकांचे फोन एका वेळेस येत होते. त्यामुळे काही काहींनी स्कॅनर मारून पैसे भरलेले होते पण त्यांचा फोन लागत नव्हता, त्यांची चिठ्ठी तयार झालेली नाही. अशाच चिठ्ठ्या जवळ 70-80 चिठ्ठ्या आता लिहायचं काम चालू आहे आणि आता फोन पण चालू झाले. परत त्यामुळे जर थोडीशी गैरसोय झालेली आहे, हे अडचण तयार झाली. गैरसोय नाही म्हणणार मी, अडचण तयार झालेली आहे. पण ती अडचण 100% आजच्या दिवसात आपण त्याच्या पर्याय करून संध्याकाळपर्यंत नोंदणी चालू ठेवा. आरतपरच्या गाड्यांची किती नोंद झालेली आहे? आरतपरच्या गाड्यांचं असं असतं की तुमचं 50,000 जरी बक्षीस असलं तरी 12च गाड्या असतात. 8 ते 12 गाड्या आणि फॉर्च्युनर जरी असले तरी 8 ते 12 गाड्या, जो 11-12 गाड्या आपल्या तिथे नोंद झालेल्या आहेत. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं गट पासला आपण 2 व्हीलर देतोय, तर ती देण्याची प्रोसेस कशी असणार आणि घेण्याची कशी असणार ते सांगा. 9 तारखेला स्पर्धा झाल्यानंतर सर्व गट विजेत्यांची नावांची लिस्ट तयार होईल आणि त्यानंतर ती यादी ज्याच्या नावाची पावती आहे किंवा ज्याच्या नावानं गाडी नोंद झालेली आहे ती यादी शोरूमला जाईल आणि शोरूमला 9 तारखेनंतर 10 तारखेपासून ती प्रक्रिया चालू होईल की तिथं आपल्या कागदपत्राची पूर्तता करून जनतेनं आपली गाडी तिथनं शोरूममधून डायरेक्ट घेऊन जायची आहे. कारण ह्या सर्व प्रोसेस केल्याशिवाय गाडी कुठल्याही गाडी मालकाला ताब्यात का बरं हे कोणी जरी असलं, आपण वैयक्तिक जरी गाडी घ्यायला गेलो तरी आपण ती प्रोसेस करतो. आणि बक्षीस जरी गाडी असली तर कागदपत्राची पूर्तता घेतल्याशिवाय आपण गाडी कशी हातात देऊ शकत नाही. कारण RTOच्या नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी करूनच मग आपल्या ताब्यात गाडी मिळेल. बरं, जी आता मोठी बक्षीस आहेत, फॉर्च्युनर, थार किंवा ट्रॅक्टरसारख्या अशी बक्षीस आहेत, तर त्याचं बक्षीस वितरण तुम्ही डायरेक्ट मंत्रालयात करणार आहेत, तर ह्याच्या मागं काय धारणा आहे? खरं माझी भावना एवढीच आहे की आपला जो शेतकरी आहे, शेतकरी जे गाडी मालक आहेत हा प्रत्येक शेतकरी आहे आणि ह्या शेतकऱ्याचा सन्मान शासन दरबारात झाला पाहिजे. म्हणून माझा प्रयत्न आहे आता, म्हणजे अजून मी 100% सांगू शकत नाही, पण माझा प्रयत्न आहे की मंत्रालयामध्ये ह्याला त्या बक्षिसाचं वितरण झालं पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या शासनाच्या दरबारामध्ये जर सन्मान झाला तर खरोखर ती शेतकऱ्यासाठी नाही तर पण ही शासनासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण आणि त्या शेतकऱ्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे की आपला सन्मान हा शासनाच्या दरबारामध्ये झाला. माझा प्रयत्न आहे की तो यशस्वी पण होणार. तर मी जे प्रयत्न आजपर्यंत केले ते यशस्वी झाले, तर हाही प्रयत्न यशस्वी होणार आहे. फक्त जे 4 व्हीलरचे मानकरी आहेत, विजेते आहेत, म्हणजे आपल्या
3 फेऱ्याच्या मैदानाला 5 4 व्हीलर आहेत. मला वाटते 4 व्हीलर म्हणजे फॉर्च्युनर, थार आणि 3 ट्रॅक्टर. 3 आरत परतच्या मैदानाला सुद्धा फॉर्च्युनर, थार आणि 3 ट्रॅक्टर. आणि श्वानांसाठी आपण एक ट्रॅक्टर ठेवलेला. म्हणजे 11 बक्षिसं जी आहेत ते प्रामुख्यानं 11 बक्षिसं आहेत ती तर आपण मंत्रालयामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंत्रालयासमोर किंवा मंत्रालयामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यानंतर खरं ही 2 व्हीलर आता आज जर आपण 1000 गाड्यांची संख्या जर बघितली आपण तर जवळजवळ 100 2 व्हीलर आपल्याला द्याव्या लागतात. आणि खरं या 100मध्ये जे विजेते आहेत 100 जणांना मी काय असं म्हणणार नाही की तुम्ही मुंबईला जाऊन गाडी घ्या. पण खरं त्यात जर कुणाची इच्छा असेल की आपल्यालासुद्धा 2 व्हीलर मंत्रालयामध्येच मिळाली पाहिजे तर त्यांनीही असं सांगितलं तर त्यांची 2 व्हीलर तिथे नेऊन तिथली चावी आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांना गाडी देण्यात येईल. पण 2 व्हीलरचा जो विषय आहे तो 2 व्हीलरच्या त्यांच्या मालकाच्या मर्जीनं होईल. पण हे जे 11 बक्षीस आहेत त्यांनी कंपल्सरी ही बक्षीस नेण्यासाठी मुंबईला जायचे. बरं, आता एवढी मोठी स्पर्धा होते, शर्यत महोत्सव होते, रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक उपस्थित राहणार, तर काय सांगाल प्रेक्षकांना? तुम्ही एक आयोजक म्हणून काय सांगू इच्छिता? प्रेक्षकांना माझी एवढीच विनंती आहे, आज आयोजक म्हणून जरी पूर्ण आमचा पक्ष असला तरी आज दिसताना मी समोर एकटाच दिसतोय. पण मी एकटा आणि ते येणारे काय 2-4 लाख पब्लिक असेल. माझी जेवढी आज जबाबदारी आहे की मैदान व्यवस्थित पार पडलं पाहिजे, कुठेही दंगा झाला नाही पाहिजे, चेंगराचेंगरी झाली नाही पाहिजे, ह्याची सगळी पूर्ण मी काळजी घेतलेली आहे. म्हणजे अगदी तुम्ही जर त्या मैदानात बघितलं तर 4000 फूट आपण प्रेक्षक गॅलरी मारलेली आहे. आज मी आणि परत 1000 वाढवायला लावणार आहे. मी त्याच पद्धतीनं आपलं पाठीमागचं मैदान आपण बघितलं थारचं, त्यावेळी आपण एक स्क्रीन लावली होती. एका स्क्रीनच्या पुढंच गर्दी होत होती, ती माझ्या लक्षात आलं. पण ह्या मैदानामध्ये आपण 4 स्क्रीन लावलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस खरं आरत परतचं ज्यावेळेस फायनल सुटेल म्हणजे फॉर्च्युनरचा गट ज्यावेळेस सुटेल त्यावेळी 4ही स्क्रीनला तो गट दिसेल. म्हणजे आपल्या पण स्क्रीनला दिसणार आणि त्यांच्या पण 2 स्क्रीनला दिसणार. ज्यावेळेस आपलं फायनल म्हणजे सेमी चालू होईल, सेमीचा ज्यावेळेस गट आपला चालू होईल त्यावेळेस ही सगळी 4ही स्क्रीनला हे सगळ्या स्पर्धा आपल्या दिसणार आहेत. हे एवढ्यासाठीच केली की प्रेक्षक ज्या त्या स्क्रीन पुढे जाऊन बघेल, समोर बघणारे प्रेक्षक त्यांची 1000 फुटाची गॅलरी मारलेली आहे, 2000 फुटाची सॉरी. त्यामुळे मी प्रेक्षकांच्या व्यवस्थेसाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील तेवढ्या मी केलेल्या आहेत. शेवटी माझी जेवढी आज जबाबदारी आहे तेवढी प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे की त्यांनी काळजी घेऊन आपलं स्वतः उभं राहिलं पाहिजे. आपण अनेक अपघात बघतोय आपण मोबाईलच्या माध्यमातून की गाडी अंगावर गेली, गाडीच्या आडवं उभं राहिल्यामुळे, पण ही शेवटी स्वतः काळजी पण घेतली पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की प्रेक्षकांनी जेवढी माझी जबाबदारी आहे तेवढी प्रेक्षकांची जबाबदारी आहे. बरं, जे लांबून बैलगाडी मालक आलेत, अजून येत आहेत, म्हणजे परराज्यातून येत आहेत, तर त्यांच्यासाठी काय नियोजन केलं? आत्ताच मला छत्रपती संभाजीनगरवरून फोन आलेला होता की आज आम्ही येतोय म्हणून. तर उद्या यायचं होतं पण आम्ही आज येतोय, तुम्ही या म्हटलं काही अडचण नाही. तुमची राहायची व्यवस्था, तुमच्या गाडी मालकांची जेवणाची व्यवस्था, बैलाची व्यवस्था, वैरणीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था केलेली आहे. इथं कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि असं नाही की मैदानापासून 5-10 किलोमीटर अंतराला लांब आहे असा विषय नाही. मैदानापासून अवघ्या 400-500 फुटावर म्हणजे मध्ये हायवे असल्यामुळं रोडच्या पलीकडे त्यांची व्यवस्था आहे आणि रोडच्या अलीकडं आपण जे मैदान घेतलेलं आहे, त्यामुळं गैरसोयी कुठली होणार नाही माझ्या मैदानामध्ये, एवढी मी तुम्हाला खात्री देतो. पुन्हा एकदा शेवटी सांगा, नाव नोंदणी आज किती वाजेपर्यंत चालू असणार आहे? आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. आज 7 तारीख आहे. आपण 6 तारखेला नोंदणी बंद करून आत्ता ह्या वेळेस आपण चिठ्ठ्या काढणार होतो. तर त्या आमच्या वतीनं आमच्याकडून जी चूक झाली, गैरसोय झाली गाडी मालकांची, त्यामुळे आपण आज 7 तारखेचा पूर्ण दिवस नोंदणीसाठी ठेवला आहे आणि उद्या 8 तारखेला सकाळी आपण गटाच्या चिठ्ठ्या काढतोय. चालेल, धन्यवाद दादा. ओके, धन्यवाद.